मॅन ऑफ द मॅच सोहेल याला जातोय। सोहेल उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती। सोहेल यांनी सुंदर अशी गोलंदाजी देखील केली होती। फलंदाजी करताना 27 धावा ठोकल्या होत्या आणि गोलंदाजी करताना फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केला होता। एक निर्णायक षटक टाकलं होतं सोहेल यांनी। सोहेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे। आता होणारा सामना बिग फाइट JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अम्मू 11 मीरा रोड। JR स्पोर्ट्स दहिसर संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि अम्मू 11 मीरा रोड संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलंय। चला सामना स्टार्ट करायचा आहे। आज आपला भरपूर वेळ वाया गेलाय। 5 षटकांचा सामना असेल। पहिले षटक P1 म्हणजे पॉवर प्लेचं षटक। फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील। सोहेल या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावलाय। उत्कृष्ट फलंदाजी निर्णायक असं षटक हाताळलं होतं सोहेल यांनी। मी विनंती करतोय या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय केली आहे। जितेंद्र भोंडोरी यांना विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे सोहेल याला। वेल प्लेड सोहेल। चला सामन्याकडे वळूया। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना हा आजच्या दिवसातील JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अम्मू 11 मीरा रोड। पहिला चेंडू तेच तर्रार। बॅट्स आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही। चेंडू निर्धाव जातोय। सुंदर अशी सुरुवात JR स्पोर्ट्स दहिसर संघाकडून। रोहित क्रमांक 1 चा गोलंदाज। सलामीची जोडी अमेय आणि संतोष। सुंदर असा चेंडू बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने। एका धावावर समाधान मानावं लागेल अमेयला। अमेय एका धावाने श्रीगणेशा करतोय स्वतःचा व संघाचा देखील। तर 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत। 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेले। मागची लढत आपण पाहिली खूपच अटीतटीचा सामना झाला। त्यामध्ये डायनामिक वसई संघाने बाजी मारली। अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता। 1 चेंडू 3 धाव पाहिजे असताना सीमारेषा जवळच झेल पकडला। सुंदर असा ट्राय केला होता झेल साठी कव्हरच्या दिशेने। एक्सलंट फिल्डिंग सुपर्ब डाय मारली होती। रिप्लाय पाहणं एक चांगलं ठरेल। डिक्का स्पोर्ट्स तर्फे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते। ऑफसाइडला टाकला होता चेंडू कव्हरच्या दिशेने। वाह डाईव्ह मारली होती। पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित। सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेल्या रोहित यांनी। अमेय आणि संतोष सलामीची जोडी। पुन्हा एकदा सज्ज जवळजवळ 12 ते 15 पावलांचा रनअप। अगोदरचा चेंडू बॅटची कडा लागून झेल असू शकतो। झेल काही क्षेत्ररक्षक आणि झेल धरणीला दान केला जातोय। रनआउटची देखील संधी होती मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला JR स्पोर्ट्स दहिसर संघाकडून। 1 धाव काहीसं रोखू शकले नाही। या एका धावाने धावसंख्या येऊन पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती। रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता एक सोपा असा झेल होता। क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करत असताना पुन्हा एकदा सज्ज रोहित आतापर्यंत जखडून ठेवलाय JR स्पोर्ट्स दहिसर संघाकडून गोलंदाज
तर मात्र पुन्हा एकदा झेल असू शकतो. झेलखाली क्षेत्ररक्षक सुंदर असा झेल. पहिला आदरा बसतोय अमूल्यन मीरा रोड संघाला. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. तर सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला जातोय रोहित यांच्याकडून. JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमूल्यन मीरा रोड. क्रमांक 3 चा फलंदाज भरोसा दाखवला जातोय आसिफ यांच्यावरती. क्रमांक 3 चा फलंदाज म्हणजेच नेहमीच एक भरोशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली, बाबर आझम, जो रूट, केन विल्यमसन यांच्या एक मातब्बर फलंदाज ज्यांच्यावर भरोसा दाखवला जातो. त्याच 3 क्रमांकावर आसिफ. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोलेला कव्हरच्या दिशेने. एकादावर समाधान म्हणावं लागेल. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. JR स्पोर्ट्स प्रथम गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च फक्त आणि फक्त आणि 1 गडी बाद होतोय अमूल्यन मीरा रोड संघाचा. तर षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 4 1 गडांच्या मोबदल्यामध्ये अमूल्यन मीरा रोड संघ प्रथम फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज वरून येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे वरून येतोय. धावसंख्या झालेली ती म्हणजे मीरा रोड संघाची 4. सुंदर असा चेंडू वरून गोलंदाजी मार्कवर. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती. त्याच कारणास्तव बॅटचा काहीसा स्पर्श होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 4 1 गडांच्या मोबदल्यामध्ये चालू असलेला सामना JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमूल्यन मीरा रोड संघ. पहिल्या फेरीतील 4था सामना आजच्या दिवसातील. बॅटची कडा लागून थडम्यांच्या दिशेने. एकादावर समाधान म्हणावं लागेल फलंदाज आसिफ याला. धावसंख्या येऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे JR स्पोर्ट्स दहिसर संघाने. JR स्पोर्ट्स दहिसर संघ म्हटलं गेलं तर नेहमीच थॉमस डायस यांची आठवण करून देते. त्याचप्रमाणे बिपिन भाई चटाकिया यांची देखील आठवण येते. JR स्पोर्ट्स दहिसर संघाचे एक नामवंत खेळाडू. फुलटच चेंडू मात्र प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव जातोय. बॅटचा आणि चेंडूचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 1 गडांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. पुन्हा एकदा सज्ज. 4था चेंडू. सुंदर असा फटका. हाय अँड हँडसम षटकार. मागच्या रविवारचा विचार केला तर मागच्या रविवारी याच मैदानावरती एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये अमूल्यन मीरा रोड संघाने अक्षरशः फलंदाजीमध्ये उत्तुंग षटकार खेचले होते. त्याची पुनरावृत्ती करत असताना अमेय आकुटेबेदा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. तेज तर्रार
वेग आणि वेग आणि वेग. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल वरून याचं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील, धावसंख्या 11, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 ते 17 पावलांचा रनअप. आकुटोब्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून लावलेला आहे, पुन्हा एकदा सीमारेषा पार चेंडू, दन दन दन, चौकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आलेला गोलंदाज वरुण, त्याने मात्र 11 धावसंख्यात खर्च केलेला आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं शतक घेऊन येत आहेत रोहित. सुंदर अशी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, जवळजवळ 12 ते 15 पावलांचा रनअप पंचांच्या डावीकडून. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा तेच तर्रार. आतापर्यंत सुंदरशी गोलंदाजी केलेली आहे रोहित यांनी. आकुटोप्याचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती चेंडूने. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 15. पुन्हा एकदा सज्ज रोहित. पुन्हा एकदा आकुटोब्याचा चेंडू, बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने चौकार जातोय, चोकोबार चौकार. रिप्लाय मध्ये बघू शकता आपण, जर स्लीप मध्ये जर कुठला खेळाडू असता तर नक्कीच इझी कॅच असता, पण तसं काही चित्र आपल्याला दिसत नाही. चेंडू वेगाने जातोय, सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 19. पुन्हा एकदा सज्ज रोहित. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, सुंदर असा फटका आहे. लेदर क्रिकेटचा क्लास दाखवत असताना चेंडू, दन दन दन, चोकोबार चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या 23. पुन्हा एकदा सज्ज रोहित टू आसिफ. सुंदर असा फटका. मला वाटतं खेळाडू आहे शरीफ, डायनामिक वसई कोलीवाडा संघाचा खेळाडू शरीफ होता तिकडे. तर 6 धावा भेटतात. या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 29 धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी आसिफ यांच्या मार्फत. वैयक्तिक 2 चौकार आणि 1 षटकार खेचून 16 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. 7 चेंडूंचा सामना केलेला आतापर्यंत आसिफ यांनी. सुंदर अशी फलंदाजी, चांगलीशी भागीदारी पाहायला भेटते या 2 फलंदाजांदरम्यान, अमैया आणि आसिफ. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. या एका अवंतर धावाने धावसंख्या होऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज रोहित.
रोहित यांचा देखील खरपूस समाचार घेतला जातोय. आकोट्या पदाचा चेंडू झेल असू शकतो. सुंदर असा झेल, पुढे डाईव्ह मारून घेतलेला झेल, सुंदर अशी क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल. गॉन. आई करल्याची हाय पाठीशी एक विरा माझे ध्यानी मनी. आई करल्याची हाय पाठीशी एक विरा माझे ध्यानी मनी. आई करल्याची हाय पाठीशी एक विरा माझे ध्यानी मनी. मोठ्या फिरमान जपलं लागे जीवाला तुझाच घोर. लागली नजर नाही संघाचा संघ मालक खुद गब्बर आमिर तासे अमुभाई. क्रिकेटमध्ये एक टोपण नाव असतं, तेच टोपण नाव क्रिकेट वासियांनी दिलेलं अमुभाई. आमिर येतोय, क्रमांक 4चा फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज. पुन्हा एकदा रोहित, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा, विकेट कीपर का सहारा. आमिर बॅक टू द पॅव्हिलियन. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज येतोय वँकी अमोविलन मीरा रोड संघातर्फे. षटक क्रमांक 4. नवीन गोलंदाज अवी येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सलामीला आलेला फलंदाज अमेय अजूनही फलंदाजी करत असताना अमू 11 मीरा रोड संघातर्फे क्रमांक 4चं षटक घेऊन येतोय अवी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर असा चेंडू बॅटची कडा लागून स्वतः यष्टीरक्षक झेलच्या खाली. चौथा हादरा बसतोय अमू 11 मीरा रोड संघाला. अमेय बॅक टू द पॅव्हिलियन. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज सुशील येतोय. धावसंख्या 30, गडी बाद झाले 4. आतापर्यंत 3.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाल्या 30, गडी बाद झाल्या 4. पुन्हा एकदा सज्ज अवी. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होते अवियाला. पुन्हा एकदा सज्ज अवी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 30. आपल्यामध्ये आपण पाहू शकता खोलवर टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला. थोडं बोट फिरवली होती चेंडूवरती.
आकुटोब्याचा चेंडू बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. 2 क्षेत्ररक्षक तिकडे काहीतरी खेळत आहेत आणि 3 धावा पळून काढतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला या 2 फलंदाजांदरम्यान. धावसंख्या झाली ती 33. डिक्का स्पोर्ट्स तर्फे आपल्याला थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते युट्यूब वरती. 128 देशांमध्ये हे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला असा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अवी यांच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी अवी. आकुटोब्याचा चेंडू मात्र सरळ. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस, मंदिरावर राहिले नसते कळस. छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. आता मात्र बोट फिरवली होती, एक जादुई चेंडू टाकला होता आणि बॅटची कडा लागून त्रिफळा उद्ध्वस्त होतोय व्यंकियाचा. आणि विकी तंबूच्या आचराला परत जात असताना धावसंख्या 39. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मंदिरावर राहिले नसते कळस. षटक क्रमांक 5. शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक आणि भरोसा दाखवला जातोय गीतेश वरती. JR स्पोर्ट्स दहिसर संघाकडून नवीन फलंदाज अजय येतोय. आकुटोब्याचा चेंडू होता, सरळ बिरकावून लावलाय मिड विकेटची दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न, गाठकी ठरू शकते मात्र नकार दिलाय. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर अशी रन बिटवीन द विकेट पाहायला भेटते या 2 फलंदाजांदरम्यान. धावसंख्या येऊन पोहोचते ती 41 वरती. अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत या डावातील. याच्यानंतर होणारा सामना, या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध डायनामिक वसई. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने. हाय अँड हँडसम जोगोमार षटकार. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माया भवानी. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं गेलं जातं आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा ठोकल्या आहेत अमूल्यन मीरारोड संघाने. सुंदर अशी फलंदाजी सुशील मार्फत. धावसंख्या झाली ती 47. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटक, शेवटचे 4 चेंडू बाकी. धावसंख्या 47. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज. सुंदर असा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कायचा संपर्क साधताना रनआउटची संधी आणि धावचीतच्या रूपाने बाद होतोय सुशील. 6वा आद्रा बसतोय अमूल्यन मीरारोड संघाला.
ठीक 4 वाजता सर्व प्रेक्षकांना चायची सोय केलेली आहे चोकोबार संघाने. सर्व प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज गीतेश आकुटप्याचा चेंडू स्लोअरवर डिलिव्हरी झेल असू शकतो आणि गचाल असं क्षेत्ररक्षण चेंडू नवा डीजे तुम्ही रिप्लाय मध्ये पाहू शकता. हवेचा जोग असल्या कारणाने तो चेंडू जो झेल असू शकले असता तो क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चौकार जातोय. पुन्हा एकदा सज्ज. अजून 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटकातील धावसंख्या ती 51. आकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअरवर टाकलेला चेंडू फसवा चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल. गीतेश याचा शेवटचा चेंडू या डावातील. चेतन भाटकर जेथे कुठे असतील त्यांनी चायची सोय करायची आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू रनआउटची संधी आणि धावचीच्या रूपाने बाद होतं शेवटच्या चेंडूवरती. तर षटक संपते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 51. 52 धावांचं आव्हान ठेवलंय JR स्पोर्ट्स दहिसर संघासमोर. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 40+ तालुका हाफ पाहायला भेटेल. त्यामध्ये पहिला सामना असेल यंगस्टार पापडी विरुद्ध प्रेसी श्री 11 बोरिवली. तदनंतर दुसरा सामना असेल धनवीन एकविरा स्पोर्ट्स विरुद्ध झगडे पाटील दादर. तिसरा सामना असेल विशाल 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. आणि चौथा सामना असेल कनक 11 भांडूप विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. हे संघ आपल्याला 40+ वसई तालुका 40+ तालुका हाफ आपल्याला पाहायला भेटेल स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि आता चालू असलेला सामना पहिल्या फेरीतील चौथा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील JR स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमिलियन मीरा रोड संघ. तर या स्पर्धेसाठी आम्हाला जी इलेक्ट्रिसिटी लाईट दिसते आपल्याला ती आम्हाला प्रशांत धोंडेकर यांच्याकडून भेटली आहे. त्यांचा देखील धन्यवाद. या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व संघांची अरेंजमेंट करून दिली एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर विशाल कोळी यांचा देखील धन्यवाद. आणि या स्पर्धेचे शिल्पकार रुपेश कोळी त्याचप्रमाणे मिनी बावकर राहुल बोंडरी यांनी देखील भरपूर मेहनत घेतली. मित्रांनो प्रत्येक स्पर्धा अरेंज करायची असेल तर नक्कीच 1 ते 2 महिन्यांची मेहनत असते त्यामागे. आणि या चोकोबार संघाने आपलं पहिलं पर्व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 महिन्यांची मेहनत दिसते या मुलांकडून. खरोखरच आभार व्यक्त करतो या चोकोबार ग्रुपचं. जवळजवळ मला वाटतं मार्च मध्ये या संघाने पहिली स्पर्धा खेळली होती चंद्रपाडा येथे आणि तिकडे 3य पारितोषिक पटकावलं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये. तदनंतर एक विचार केला होता की आपली पण एक स्पर्धा असणार पुढच्या वर्षी आणि ती यशस्वीरित्या पार पडत असताना चोकोबार चषक 2025 या सामन्यातील दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक मिस्टर निशांत पाटील मॅन फ्रॉम पायगाव.
पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना JR दहिसर विरुद्ध अमू 11 मीरा रोड या दोन संघामध्ये सामना तुम्ही पाहताय। प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा केल्या ते 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये JR दहिसर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय। एक जबरदस्त यशस्वी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय वाल्मिकेश्वर क्रीडा नगरीमध्ये। अगदी एक सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावरती लाजवाब क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे JR दहिसर या संघाची। अमू 11 मीरा रोड एक मोठं नाव आहे। या संघाची देखील मागील काही वर्षांमध्ये चर्चा केली जाते। एक गाव एक फॉर्मॅटमध्ये हा संघ देखील खेळत असतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आहे। परंतु JR दहिसर हा संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे। थॉमस दायस सारखा फलंदाज देखील या संघामधून अगदी व्यावसायिक गटामध्ये खुल्या गटामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। म्हणजे हा संघ देखील एक चांगल्या धाटणीचा आहे, त्यामुळे एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना या क्रीडा स्पर्धेमध्ये। 52 धावांचं टार्गेट आलेल्या तमाम क्रीडा रसिक अतिथींचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपण आहोत नायगाव कोळीवाडा अर्थातच वाल्मिकेश्वर क्रीडा नगरीमध्ये। एक चांगली क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीला चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलंय। क्रिकेट खेळण्यासाठी एक पोषक वातावरण निर्मिती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। 52 धावा बनवायच्यात 5 षटकामध्ये JR दहिसर या टीमला। इथून जर पाहिलं तर अमू 11 मीरा रोडला P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल। डिका स्पोर्ट्स लाईव्ह वरती YouTube वाहिनीवरती तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय आणि अगदी YouTube वाहिनीवरती जर पाहिलं तर या क्रीडांगणांचं एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते। काय जबरदस्त टेलिकास्ट डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं। सर्वप्रथम डिका स्पोर्ट्स लाईव्ह सोबत मी मीरा भाईंदरमध्ये काम केलं होतं, अगदी तेव्हा देखील त्यांचं टेलिकास्ट उत्तम दर्जाचं होतं आणि याही वेळेला जर पाहिलं तर खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतं। अगदी पक्षाच्या नजरेतून ही स्पर्धा कशी दिसू शकते, बर्ड आय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे क्षणचित्र टिपले जात आहेत आणि चांगल्या पद्धतीनं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं। आणि जर पाहिलं तर क्वालिटी देखील चांगली आहे डिका स्पोर्ट्स लाईव्हची आणि तुम्ही ती पाहताय YouTube वाहिनीवरती। त्यांचं देखील आभार व्यक्त करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ही पहिली स्पर्धा आहे, पर्व पहिलं आहे आणि या पहिल्या पर्वाला एक चांगलं वलयांकित वलय देत असताना डिका स्पोर्ट लाईव्ह, त्यामुळे त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे JR स्पोर्ट्स दहिसर या संघाची। एका बाजूला ओमकारला पाहतोय आणि त्याच्या सोबतीनं गीतेश हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये। आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं अमय हा गोलंदाज तुम्ही पाहताय। 53 धावा 52 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण अमू 11 मीरा रोड या संघाने फलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाजी चांगली राहिली। गीतेशच्या शेवटच्या षटकामध्ये 12 धावा परंतु अवीचं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं। त्या षटकामध्ये फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि फक्त 51 धावांवरती रोखलाय या मॅच मध्ये। तर नक्कीच चॉकोबार ग्रुपचं देखील जर पाहिलं तर ही खेळपट्टी बनवत असताना अगदी शूटिंग केली गेली होती, रील्स बनवली होती आणि सध्याच्या घडीला YouTube वरती अगदी जर पाहिलं तर Instagram वरती भरपूर जास्त प्रमाणात त्यांची रील्स देखील व्हायरल झालेली आहे। काय जबरदस्त मेहनत। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल, जगल केलं, अखेर त्याने झेल टिपलाय। पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय JR दहिसर या टीमला। फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड विकेट आले होते आणि जर पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट जर पाहिलं तर उंच झाली होती आणि चेंडू बराच काल हवेत होता आणि मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि चांगला झेल कंप्लीट केला, जगल केलं त्या फिल्डरनं परंतु अखेर त्याने झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये JR दहिसर या टीमला बसलाय। ओमकार बाद झालेत, एक मोठे फलंदाज होते ओमकार परंतु P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले। नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल होतोय। 52 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत। अमयच्या माध्यमातून चांगली सुरुवात
पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट या मॅच मध्ये मिळवली. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये अमय चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. आत्मविश्वास दुणावला या गोलंदाजाचा, त्यामुळे येणारे चेंडू देखील त्याचे चांगलेच पाहायला मिळतील. राऊंड विकेट. हो, वेगवान चेंडू होता, फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला टर्न केलाय. शतरक्षक आहे तिथे, फक्त एकच धाव मिळते. काय तेच तर्रार भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला होता, परंतु फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. केवळ एका धावेवरती परावर्तित केलं. सिंगल मिळाली फलंदाज हरीशला. पहिला चेंडू तो फेस करत होता आणि स्ट्राईक रोटेट त्याने केली, परंतु अमय काय गोलंदाजी करतायत. वेगवान गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. राऊंड विकेट. हो, यावेळेस शपल क्रॉस होऊन यावेळेस मोठा फटका खेळलेत. फिल्डर नाही आहे. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी गीतेशच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. थोडासा आखूड पायरा चेंडू होता, बॅकफुटला गेले, शपल क्रॉस झाले आणि तदनंतर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज गीतेशनं आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. ओ, स्विचिटचा फटका. वाह वाह वाह, दर्जेदार सुरेख फटका गीतेशच्या बॅट मधून. थँक्यू. काय जबरदस्त स्विचिटचा फटका तुम्ही पाहताय. गीतेशच्या बॅटमधून स्वतःला स्विच केला आणि तदनंतर सुरेख फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळले होते, इनफिल्डला खेळत असताना अजून एक ठोकला. एक दर्जेदार चौकार गीतेशच्या बॅटमधून. सलगचा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 52 धावा बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये JR दहिसर या संघाने 9 धावा आतापर्यंत बनवल्यात. हो, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु पायचीच्या स्वरूपात इथे बाद झालेत. मोठी विकेट इथे पायचीच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आमचा भाई हाय बिग शॉट, बरोबरी करीना कोणी. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे शपल क्रॉस झाले होते. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज गीतेशने केलाय, परंतु बरोबर समोर सापडलेत. प्लम LB फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर पाहिलं तर परफेक्ट, अगदी जर पाहिलं तर LBWच्या स्वरूपात इथे बाद झालेत फलंदाज. आणि आणखीन एक विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय, परंतु काय जबरदस्त कमबॅक केलं या मॅच मध्ये. कारण षटकाराला गीतेशच्या बॅटमधून चौकार देखील आला, परंतु पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये गीतेशला बाद केलं. नवीन फलंदाज निकेत मैदानावरती दाखल होतोय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फलकावरती धावा जर पाहिल्या तर 9 धावा. 2 महत्वाची विकेट. सुरुवातीला ओमकारला बाद केलं, तदनंतर गीतेश देखील या मॅच मध्ये बाद झालेत. पुन्हा एकदा अमय बॉल इन ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निकेत. नव्यानच मैदानावरती तो दाखल झाला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते. एकच धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये, फक्त सिंगलच मिळते. पहिल्या षटकाच इथे खेळ संपलाय. 52 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये JR स्पोर्ट्स जैसरनं धावफलकावरती धावा केल्यात त्या 10 धावा. अशी वाघाची डर काळी मिटवू अन्यायाची जाळी. अशी वाघाची डर काळी मिटवू अन्यायाची जाळी. मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा. मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा. थँक्यू. जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही वाल्मिकेश्वर या मैदानावरती पाहताय आणि याच मैदानावरती दिनांक 21 फेब्रुवारी तर 23 फेब्रुवारी दरम्यान आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दीपेश दिंडेकर यांच्या माध्यमातून, अर्थातच भारतीय जनता पार्टी, आशापुरा बॉईज व RK एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती तुम्ही पाहणार आहात. आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत दीपेश दिंडेकर आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आणि प्रथम पारितोषिक जर पाहिलं ना तर 1,03,812 रुपये त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. एक मोठी लाख मोलाची क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच आशापुरा बॉईज, RK एंटरप्राइजेस, नायगाव कोळीवाडा यांच्या माध्यमातून तुम्ही क्रीडा स्पर्धा या मैदानावरती पाहणार आहात.
बॉलिंग ट्रॅक वरती सूरज आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिले ना तर फलंदाज निकेत पाहायला मिळतात 10 धावा फलकावरती, परंतु येणारे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 42 धावा. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज यांना तुम्ही पाहता, सूरजला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली, कारण 2 महत्वाचे विकेट आले होते. ओंकार बाद झाला आणि तदनंतर गीतेश देखील बाद झाले होते त्या षटकामध्ये. खोलवर टप्प्याने चेंडू होता, यावेळेस पाहिलं तर कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. वाह, जबरदस्त झेल कंप्लीट केला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज निकेत बॅक टू द पॅव्हिलियन. जिथं घुसतं या मराठ्यात क्वार, छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू जी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त झेल त्या शतरक्षकाने कंप्लीट केलाय. चांगला झेल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याने चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न निकेतनं केला होता, परंतु इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर होते आणि चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला हरीश, त्याच्या बॅट मधून 1 धाव, निकेत बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, परंतु सूरज काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी मिळवली. फलंदाज निकेतला बाद केलं. गोलंदाज तयार. येणारे जर पाहिलं तर 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय JR स्पोर्ट दहिसर आणि अमूल 11 मीरा रोड या 2 संघामध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर चेंडू सोडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डर येत आहेत. अगदी यष्टिरक्षकाच्या मागे 1+1 अशा 2 धावा. इटीचा वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील, कारण मागील चेंडू वाईट चेंडू होता आणि लक्ष्यमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. यष्टिरक्षकाने मिस्टेक केली आणि 2 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 40 धावा बनवायच्या आहेत. 23 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती हरीशला तुम्ही पाहताय. हो, यावेळेस पाहिलं तर आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वळतोय, फिरतोय आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेतला खऱ्या अर्थानं, कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आलाय. हो, खोलात टाकलाय. बॉल बॅक ड्राईव्ह. वाह, काय गोलंदाजी करतायत, काय जबरदस्त गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजांना शांतच ठेवला या षटकामध्ये. क्विकर 1 होता, वेगवान चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे मोठा फटका खेळलाय हवेत. लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल. इथे पकडलं जाईल का कॅच? वाह वाह, एका हातामध्ये झेल टिफलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाग करू नका आमच्या रागाचा, नाग करू नका आमच्या रागाचा. छत्रपती महाराजांचा. थँक्यू. नवीन फलंदाज वरुण मैदानावरती दाखल होते, परंतु अजयनं काय जबरदस्त झेल टिपलाय. पुढे आला होता, जजमेंट चुकलं होतं, परंतु एका हातामध्ये त्याने झेल टिपलाय. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. सूरज इम्प्रेस करतायत, कारण या षटकामध्ये मोठा फटका ते खेळू देत नाही. या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजाने भरपूर मोठा संघर्ष केलाय या मॅच मध्ये. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या, त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. म्हणजेच काय चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय आणि सूरजच्या विरोधात खेळताना भरपूर मोठा संघर्ष केलाय फलंदाजानं. जणू काही टुरिझम विजावरती आलेत काय फलंदाज, फक्त पर्यटक म्हणून उभे राहिलेत मैदानावरती. हो, स्विचीचा फटका गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने, बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार.
येतोय चौकार फलंदाजाच्या बॅट मधून. जिथं घुसतंय या मराठ्यात द्वार, जिथं घुसतंय या मराठ्यात द्वार, छापा पडतो या ठाण्या वाघाचा, वाघाचा, वाघाचा. थँक्यू. चांगला स्ट्रोक आलाय वरुणच्या बॅट मधून. स्विच हिटचा फटका गॅप मध्ये खेळले होते, डीप मध्ये प्रोटेक्शन अजिबात नव्हतं तिथे. जर पाहिलं तर शतरक्षकाला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. इथून मोठे फटके खेळावेच लागतील कारण या मॅच मध्ये 52 धावा बनवायच्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्यात आणि वरुणच्या बॅट मधून धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा फटका आलाय. खरं तर या फटक्याची गरज होती आणि तोच फटका वरुणच्या बॅट मधून या मॅच मध्ये तुम्ही पाहता. पुन्हा एकदा सूरज आतापर्यंत या षटकामध्ये त्यांची गोलंदाजी चांगली राहिली होती परंतु मागील चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केलंय. रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि स्वतःला रोखलं. गोलंदाज तयार. वरुण पुन्हा एकदा वरुणच्या विरोधात. हो यावेळेस चांगला बॅकफूट पंच कव्हरच्या डोक्यावरून खेळले. 3 फील्डला खेळत असताना फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावा वरुणच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये JR दैसर या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 18 धावा. 18ला 4 या मॅच मध्ये अशी स्थिती तुम्ही JR दैसरची पाहताय. परंतु येणाऱ्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मात्र मोठे फटके देखील या मॅच मध्ये खेळावे लागतील. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता JR दैसर या टीमला. मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला जावतो छत्रपती शिवाजी महाराज की. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पहिला चेंडू टाकत असताना अमयच्या माध्यमातून इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अमयनं चांगली गोलंदाजी केली, वेगाचा त्याने वापर केला, वेगावरती अगदी तो स्वार झाला होता. परंतु या षटकामध्ये दिशाहीन चेंडू त्याचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो यावेळेस पाहिला तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अगदी खेळले. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून कारण चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलाय. वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात अगदी समोरच्या दिशेने अशा प्रकारचा ड्राईव्ह खेळणं सोपं नसतं परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. 2 धावा आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. चांगले सामने रंगलेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळतोय. हो इथे देखील चांगला ड्राईव्ह, एक ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर येतात, अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार फलंदाजाच्या बॅट मधून. अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. काय जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळालाय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार येतोय. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता मैदानावरती फलंदाज दाखवतोय. मागील 2 चेंडूवरती क्रिकेटचं अगदी मादक सौंदर्य त्याने दाखवलंय. चांगले स्ट्रोक आले त्यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. अमयच्या विरोधात या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी परंतु या षटकामध्ये
त्याच्या विरोधात आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोला टाकलाय, वेगवान चेंडू आहे. वाह, काय चेंडू पाहायला मिळाला, भन्नाट वेगानं हा चेंडू गेलाय. तेच तर्रार चेंडू तुम्ही पाहिलाय. आणखीन एक चेंडू डॉट येतो या मॅच मध्ये. वेगाचा वापर केलाय, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. अगदी पाहिलं तर वाईड यॉर्कर चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, परंतु पंचांकडे जोरदार अपील, स्पष्ट नकार पंचांचा पाहायला मिळतोय. चांगला डिसिजन पाहायला मिळतोय. पंचांची भूमिका देखील महत्वाची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा वा, जबरदस्त सलगचा दुसरा कमबॅक केलाय. मागील 2 चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटमधून 2 चांगले फटके, परंतु अमयनं देखील या 2 चेंडूवरती कमबॅक केलाय. वेगाचा वापर करतायत, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला डिलिव्हर करतायत. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू डॉट आलाय. चांगला बॅटल रंगलाय फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. पुन्हा एकदा अमय राऊंड विकेट. इथे चर्चा करत असताना दोन्ही फलंदाज, कारण 52 धावांचं लक्ष्य, आतापर्यंत 25 धावा धाव फलकावरती. अजून जर पाहिला तर अर्धा टप्पा गाठायचा आहे आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. 5 षटकांचा जरूर हा सामना आहे, परंतु धावा देखील बनवावे लागतील या तुम्हाला या मॅच मध्ये. अमय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि मागील 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमयच्या माध्यमातून. राऊंड विकेट. पुन्हा एकदा हो, इथे देखील चांगला ड्राईव्ह, हॉप ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप मध्ये एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, ती 27 या आकड्यावरती. आणि इथून जर पाहिलं ना तर अजून भरपूर साऱ्या धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अमय पुन्हा एकदा पॉली ट्रॅकवर. राऊंड विकेट. इथे चांगला ड्राईव्ह, पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा मिळतात. या फलंदाजानं क्रीडा रसिकांची मने जिंकलेत. काय फटके सजवलेत. ज्या पद्धतीनं लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण फटके पाहतो ना, अगदी तसेच काही फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय. या फलंदाजाच्या बॅटमधून, अर्थातच जितूच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी JR दैसर या टीमला. युगत मांडली, युगत मांडली, येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलाय. अमूल 11 मीरा रोड संघ देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एका बाजूला JR दैसर संघाची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 4 विकेट लवकर बाद झाले, परंतु वरुण आणि जितू या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, क्रिकेटवर नसीब काफी खतरनाक होत आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये नसीब तुमच्या अगदी सोबत असणं फार गरजेचं आहे. परंतु इथे जर पाहिलं तर कोणाला नसीबाची साथ मिळेल हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. परंतु जर पाहिलं तर अमोल 11 मीरा रोड हा संघ कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. इथून त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जर पाहिलं तर सुशील आलाय आणि सुशीलला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला फलंदाज वरुण, त्याच्या वाटमधून देखील 2 चेंडूमध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हर्षलजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा आपलं एकदा स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सुशील बॉलिंग ट्रॅक वरती, वरुण स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय. JR दैसर एका बाजूला अमूल 11 मीरा रोड. असा सामना रंगलाय. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना रंगतोय, कारण आज जर पाहिलं तर क्वालिटी दर्जाचे सामने या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. अर्थातच चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून चॉकोबार चषक तुम्ही पाहताय. अफलातून क्रीडा स्पर्धा आणि सीमारेषेच्या पलीकडे ज्या क्रीडा रसिकांनी झेल घेतला ना, त्या क्रीडा रसिकाला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
अर्थातच चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार जो फलंदाज टोकेल ना त्या फलंदाजाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच काय चांगली संकल्पना आहे. खेळाडूंना देखील प्रोत्साहित करण्याचं कार्य या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सुशील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग इनला वरुणला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. हो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय परंतु इथे एक धाव कंप्लीट केली जाईल वरुणच्या माध्यमातून, कारण स्लॉक स्वीपचा फटका केल्याचा प्रयत्न केला होता वरुणनं आणि अपयशी ठरले होते. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 22 धावा बनवायच्यात JR दहिसर या टीमला. अम्मू 11 मीरा रोड या संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण जबरदस्त गोलंदाजी या संघाने दाखवले आतापर्यंत या मॅच मध्ये. परंतु येणारे 11 चेंडूवरती त्यांना दमकम दाखवावी लागेल. सुशीलकडे देखील क्षमता, तो देखील चांगली गोलंदाजी करत असतो. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू त्याचा पाला मिळाला, उत्तरच नव्हतं वरुणकडे आणि तिथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सुशील, राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला जितू हा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू खेळलेत आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू देखील भरपूर महत्वाचे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. जितू प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बॅटमधून सिंगल डबल्स येतोय. वरुणला देखील इथून मोठे फटके खेळावेच लागतील. या मॅच मध्ये ओमकार लवकर बाद झाला, गीतेश देखील बाद झाला, परंतु ही भागीदारी चांगली पाहायला मिळते. ओ मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे डाऊन द बॉल, पकडलाय झेल, संपलाय खेळ. या मॅचची मोठी विकेट, वरून निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. शंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाही, एकमुखाने गरजू सारे. जय भवानी जय शिवराय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सुशीलचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु काय जबरदस्त डिग आउट केला. चांगला स्ट्रोक खेळला होता समोरच्या दिशेने, परंतु लॉंग ऑनला फिल्डर होते डाऊन द बॉल. चांगला झेल कंप्लीट केलाय अगदी सीमारेषेच्या लगत. एक महत्वाच्या क्षणी एक चांगला झेल कंप्लीट केला होता त्या फिल्डरनं आणि अखेर वरून बाद झाला या मॅच मध्ये. नवीन फलंदाज नागेश मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आहे. इथून 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. थोडासा JR दहिसर पासून हा सामना दूर जातोय की काय, कारण सुशील चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. हो खोलात टाकलाय पुन्हा एकदा, फक्त चेंडूला दिशा दिली, ऑन साइडला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन, फक्त सिंगलच मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, लाजवाब पिन पॉइंट यॉर्कर. अगदी खोलाट चेंडू टाकतायत गोलंदाज आणि उत्तरच नाहीये फलंदाजाकडे. मोठे फटके खेळता येत नाहीयेत आणि सुशीलचं कौतुक करावं लागेल. एकाच टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय आणि यशस्वी देखील होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावरती, 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला जितूला इथून मात्र आक्रमक व्हावं लागेल. सिंगल डबल जरूर येतात बॅटमधून, परंतु मोठे फटके देखील त्यांना सजवावे लागतील या मॅच मध्ये. हो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय, यस इट इज अ वाईड बॉल. लाईन खराब आहे, दिशाहीन चेंडू आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये जर पाहिलं तर फक्त वेलांटीचा फरक आहे, परंतु आपली संघाची दिशा जर फरकटली तर आपल्या संघाची दशा खराब होते. आणि इथे जर पाहिलं तर तसंच काही झालंय. दिशाहीन चेंडू होता आणि एक धाव मिळते फलंदाजा अगदी जर पाहिलं तर JR दहिसर या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस वेगवान चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. फक्त इथे एकच धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. काय गोलंदाजी करतायत सुशील, जबरदस्त गोलंदाजी करतायत. उत्तरच नाही या फलंदाजांकडे. अगदी धारदार गोलंदाजी, धुवाधार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाकडे उत्तरच नाही आहे. अशा प्रकारची गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून पाहत आहे. JR दहिसर टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, याच संघातून थॉमस डायस सारखा एक नवीन सितारा, एक मोठा खेळाडू आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मिळाला आणि तोच संघ तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार.
हो आडवा बॅट मोठा फटका समोरच्या दिशेने फोर्स केलाय बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे भव्य षटकार माती मधुनी खऱ्यात खळखळणारी नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात आमुच्या सत्वाची रण भैरवी तुमणारी थँक्यू या मॅचच्या क्रुशल मुवमेंटला मोठा फटका आलाय फलंदाज नागेशच्या बॅटमधून काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला हा ट्रॅकर होता चेंडूला फोर्स केलाय समोरच्या दिशेनं आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका नागेशच्या बॅटमधून येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जबरदस्त सामना रंगलाय या मॅच मध्ये घुसखोरी करणारा फटका नागेशच्या बॅटमधून आलाय आणि एका बाजूला जर पाहिलं ना तर जितू देखील चांगली बॅटिंग करतोय षटक क्रमांक 5 स्लॉग वरचं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती राम यांना तुम्ही पाहताय आणि रामला मात्र या मॅच मध्ये 12 धावा डिपेंड करायच्या आहेत कारण 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता स्ट्रायकिंग एंडला जितूला तुम्ही पाहताय जितूने देखील चांगली बॅटिंग केली आहे मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी तो आला लवकर 4 फलंदाज बाद झाले होते आणि तिथून डाव सावरणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती जितूने केलंय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला अनुकूलता देण्याचं कार्य त्यांनी केलंय त्यामुळे तो देखील चांगल्या फॉर्मात आहे त्याला देखील रोखावं लागेल राम या गोलंदाजाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे क्रीडा रसिकाची तुडुंब गर्दी तुम्ही या मैदानावरती पाहताय प्रेक्षक मायबाप देखील पाहताय आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय चॉकोबार चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा लाजवाब क्रीडा स्पर्धा यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल अफलातून स्पर्धा त्यांच्या माध्यमातून राऊंड विकेट हो यावेळेस खराब चेंडू आहे दिशांत चेंडू आहे यशरक्षक चुकी करतायत परंतु रामनी इथे चुकी केले की काय नाही चेंडू चांगला होता की काय काय घडले या चेंडूवरती इट्स अ नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर असणारा चेंडू आहे त्यामुळे 1+1 अशा 2 धावा म्हणजेच काय येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता फ्रीडचा चेंडू आहे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता पहिल्या चेंडूवरती चुकी केली आहे राम या गोलंदाजानं अगदी जर पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता पिचच्या बाहेर होता त्यामुळे पंचाने दंडित केलाय आणि नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला चुकी करतायत राम खरं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला यॉर्कर या चेंडूविषयी आपण नक्की चर्चा करू यॉर्कर हा चेंडू जर तुम्ही पुढे टाकला तर ओव्हर पिच बनतो मागे टाकला तर फुल टॉस बनतो बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला टाकायचं आहे अर्थातच यॉर्कर तसाच काही चेंडू टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता वाह 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 अजून एक मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय नागेशच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये थँक्यू 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता काय बॅटिंग करतात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते नागेशच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलेत तिसरा देखील जाईल का नाही एलिव्हेशन मिळालं नाही आडव्या बॅटने खेळत एकदा मिळाली सिंगल मिळाली सेकंडचा कॉल आहे सेकंड कंप्लीट दबाव जाणवतोय फिल्डर वरती कारण मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले त्या मॅच मध्ये आणि 1 रन शॉट आहे म्हणजेच काय सिंगलच मिळेल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती म्हणजेच येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे राम बॉलिंग ट्रॅक वरती एका बाजूला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर जितूला पाहताय जितूच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेत परंतु नागेशचं कौतुक करावं लागेल काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये हो खोलवा टप्प्याचा चेंडू होता शरीराचा वेध परंतु काय घडलं या चेंडूवरती नो लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता या ठिकाणी चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते कारण पंचांकडे लाऊड अपील केली होती परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आणि ते जर पाहिलं तर एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती
50 या आकड्यावरती येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथून देखील कमबॅक करू शकतो अमूलवर मीरा रोड, परंतु रामला चांगली गोलंदाजी करावी लागेल. रामकडे क्षमता आहे. मागील चेंडूवरती त्याने फलंदाजाला शांत ठेवलं. एका बाजूला जीतू त्याच्या बॅट मधून सिंगल डबल्स आलेत. इथे देखील त्याला सिंगल डबल्स बनवायची आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगला. राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. थोडासा दबाव जाणवेल फलंदाजांवरती देखील, कारण 3 चेंडूवरती 2 धावा सोपं समीकरण आहे, परंतु मैदानावरती जेव्हा फलंदाज असतो ना त्याच्यावरती दबाव देखील असतो. ओ शरीराचा वेध खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल का? यस, लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेला महत्व या क्रिकेटमध्ये आणि ती धाव मिळाली आहे मागील चेंडूवरती. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. जबरदस्त सामना रंगलाय. चॉकोबार ग्रुपचं यशस्वी आयोजन, यशस्वी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि डायनामिक वसई या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आणि डायनामिक वसई संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. आपण लगेच टॉस करणार आहोत, परंतु सामना जबरदस्त रंगलाय. रामना पहिला चेंडू जो 9 बॉल टाकलाय ना, कुठेतरी तेच त्याला मागत पडते की काय, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात तो चेंडू देखील टाकणार आहे. धाव देखील मिळाल्या आणि तीच चुकी अगदी त्याच्या पत्त्याची पडली आहे असंच म्हणावं लागेल. परंतु इथून सर्व काही विसरून त्याला येणारे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. परंतु एका बाजूला कोण आहे? नागेश. त्याच्या बॅटमधून मोठे फटके या मॅचमध्ये आलेत. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. नागेश स्ट्रायकिंग एंड वरती. अगदी या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांनीच केली आहे. तोच फलंदाज मैदानावरती. ओ मोठा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकला JR स्पोर्ट दहिसर या संघानं. अभिनंदन, अभिनंदन JR दहिसर. रूपान देखना चिकना चिकना पोरगा पैसल हाय. रूपान देखना चिकना चिकना पोरगा पैसल हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा हाय. थँक्यू, थँक्यू. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. डायनामिक वसई आणि JR स्पोर्ट दहिसर या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल. परंतु या मॅच मध्ये नागेशनं काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. 6 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आणि तोच ठरलाय विजयाचा शिल्पकार, अर्थात या मॅचचा हिरो मिस्टर नागेश. नागेश ठरलेत या मॅचचे हिरो. नागेश या व्यासपीठावरती. नागेश ठरले तर मॅन ऑफ द मॅचचे हिरो नागेश या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. 6 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. क्रमांक 7 वरती तो मैदानावरती दाखल झाला आणि अक्षरशः तो बरसला आणि चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून. दोन्ही संघाचे कॅप्टन या डायनामिक वसई आणि JR स्पोर्ट्स दहिसर या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र मनीष वैती असतील आणि त्या ठिकाणी